तर नमस्कार मित्रांनो, मागील 2 महिन्यापासून सुरू असलेला संप अखेर मागे घेण्यात आला आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याचं सरकारने मान्य केले आहे. तर कोणकोणत्या मागण्या मान्य झाल्या आहेत त्याविषयी सविस्तर माहिती पाहूयात. मित्रांनो, तुम्ही पाहत आहात मराठी दिलीप यूट्यूब चॅनल. या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात. 3 डिसेंबरपासून अंगणवाडीतील सेविका व मदतनीस महिलांचे काम बंद आंदोलन सुरू होते. त्यामुळे 3 ते 6 वर्षापर्यंतच्याच नव्हे तर 6 महिने ते 3 वर्षाच्या बालके व स्तन्य माता, गर्भवती महिलांसह बालकाचे हाल होत होते. त्याची दखल घेत गुरुवारी तारीख 25 रोजी महिला व बाल विकास विभागाचे सचिव अनुप कुमार यादव व आयुक्त रुबल अग्रवाल यांनी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी पेन्शन व नवीन मोबाईल मिळतील अशी ग्वाही दिली आणि 51 दिवसापासून सुरू असलेला संप मिटवला. कृती समितीच्या बैठकीत शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन योजनेचा अंतिम प्रस्ताव तातडीने तयार करण्याचे मान्य केले आहे. तो प्रस्ताव काही दिवसातच मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी पाठवला जाईल अशी ग्वाही दिली. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या नियमाप्रमाणे ग्रॅज्युटी देण्याची मान्य केली असून सर्वच कर्मचाऱ्यांना नवीन मोबाईल तात्काळ दिले जाणार आहेत. मिनी अंगणवाडी सेविकांना पूर्णवेळ सेविका म्हणून आदेश दिले जाणार असून संप काळातील कामावरून कमी केलेल्यांना पुन्हा कामावर घेतले जाणार आहे. कोरोना काळातील व दिवाळी आणि उन्हाळी सुट्ट्यांमधून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना संप काळातील मानधन द्यावे अशी मागणी कृती समितीने केली. त्याचाही सकारात्मक विचार करण्याचे शासनाने मान्य केले आहे. शासनाकडून या मागण्या मान्य करण्याची ग्वाही दिल्याने अंगणवाडी सेविका व मदतनीस आता नियमितपणे कामावर रुजू होणार आहेत. पहिल्यांदा प्रलंबित राहिलेल्या आहाराचे वाटप प्राधान्याने केले जाणार आहे. आशा सेविकाच्या प्रस्तावानंतर अंगणवाड्यांना मानधनवाढ. महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या 5 डिसेंबर 2023 रोजीच्या बैठकीतील आश्वासनाप्रमाणे आशा सेविकाच्या मानधनवाढीचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत आल्यानंतर त्याचे अवलोकन करून अंगणवाडीच्या कर्मचाऱ्यांना मानधनवाढीचाही विषय मंत्रिमंडळात मांडला जाईल अशी ग्वाही यावेळी कृती समितीला देण्यात आली. त्याचा पाठपुरावा आता संघटना करेल असे संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष सूर्यमणी गायकवाड यांनी सांगितले.